Good morning, students. Today, in lecture number 16, we are going to discuss again, repeat again, the preposition of place and direction. Dear friends, as we know, or as we have discussed earlier, जे आपण आधी चर्चा केली की प्रेपोजिशन्स हे महत्त्वाची भूमिका बजावत असतात आणि आपल्या रुटीन स्पीकिंग, रायटिंग, लिसनिंग अँड रीडिंग ह्या कम्युनिकेशन माध्यमाशी ती महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात. जर आपणास LSRW स्किल्स म्हणजे चांगला यूज ऑफ रायटिंग, रीडिंगचा किंवा बोलण्यासाठी ॲक्युरेट असे प्रेपोजिशन्स आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला वापरता आले पाहिजे. प्रेपोजिशन्स जे आहेत कधी कधी ते कंजक्शन म्हणून वाक्य जोडण्यासाठी सुद्धा काम करत असतात आणि प्रेपोजिशन्स हे वाक्य पूर्ण करण्यासाठी, वाक्याला पूर्ण करून एक परिपूर्ण अर्थ देण्यासाठी सुद्धा ते महत्त्वाची भूमिका बजावत असतात. विद्यार्थी मित्र, जसे प्रेपोजिशन्स ऑफ पोजिशन्स बघितलेत ना, तेच प्रेपोजिशन्स हे प्लेसमध्ये सुद्धा काम करत असतात. प्रेपोजिशन्स ऑफ प्लेस म्हणून सुद्धा. फॉर एक्झाम्पल, we have so many prepositions that we use as the prepositions of place. फॉर एक्झाम्पल, प्लेस म्हणजे कसं, एखादं चित्र वर आहे, एखादं ट्यूबवर लटकवलेलं आहे, म्हणजे ट्यूबचं प्लेस काय आहे हे आपल्याला सांगायचं आहे. फॅन आहे डोक्यावर, त्याचं आपल्याला पोझिशन सांगायचं आहे. म्हणजे हे प्लेस आणि पोझिशन हे सिमिलर वर्ड आहेत, फक्त त्याची स्थिती किंवा त्याचं स्टेटस, ज्याला आपण स्थान म्हणतो, हे दाखवण्यासाठी आपण प्रेपोजिशन्स ऑफ प्लेस घेतो. फॉर एक्झाम्पल, पोझिशन आणि प्लेस सिमिलर्स आहेत. एक गोष्ट लक्षात ठेवा, फक्त आपल्या रुटीनमध्ये त्याच्यामध्ये थोडा बहुत बदल होतो, तो लक्षात आला पाहिजे तुमच्या. आता फॉर एक्झाम्पल, आपल्याकडे एखादी वस्तू आहे. प्रत्येक वस्तू ही आता अप आहे, अबो आहे, ओव्हर आहे आणि ऑन आहे. हे चार प्रिपोजिशन्स जे आहेत ना, वरची स्थिती दाखवण्यासाठी किंवा वरचं ठिकाण दाखवण्यासाठी किंवा स्थिती दाखवण्यासाठी आपण वापरतो. फॉर एक्झाम्पल, आता एक माझा हात आहे, कुठं आहे, हा डोक्यावर आहे, म्हणजे केसाला चिटकून आहे, डोक्याला चिटकून आहे. किंवा एखादी टोपी आपण डोक्यावर घालतो, मग त्याला काय म्हणतो, द कॅप इज ऑन माय हेड. हात कुठं आहे माझा, द हँड इज ऑन माय हेड. बरोबर आहे. किंवा एकाच वेळेस आपण म्हणतो, हे माऊस कुठं आहे, आता तुम्ही दिसतं तुम्हाला हे माऊस, हे जी कीबोर्ड आहे, कीबोर्ड आहे, माऊस आहे. माऊस कुठं आहे, माऊस इज ऑन दी कीबोर्ड. किंवा थोडक्यामध्ये आपण म्हणतो की हे माऊस आपण कुठं ठेवतो, हमेशा हे टेबलवर ठेवतो, म्हणून आपण काय म्हणतो, कम्प्युटरचं माऊस, द माऊस इज ऑन दी कम्प्युटर, सॉरी, टेबल. सो द सेम वे, तशाच पद्धतीनं फॅनवर लटकवलेला आहे, ट्यूबवर लटकवलेलं आहे, CCTV कॅमेऱ्यावर आहे, एखादं चित्र आहे भिंतीला, ह्याला आपण काय म्हणतो. मग आता मी बसलेलो आहे, माझ्यावर ट्यूब आहे, माझ्यावर पंखा आहे, माझ्यावर चित्र आहे. मग अशा वेळेस आपण कुठलं प्रेपोजिशन वापरतो, प्रेपोजिशन्स लाईक अबोव, ABOVE, अबोव नावाचं प्रेपोजिशन आपण वरची स्थिती दाखवण्यासाठी वापरतो. फॉर एक्झाम्पल, कसं वापराल, अबोव म्हणजे काय, हायर दॅन, ज्यापेक्षा वरचं. आता तुम्ही कसं वापराल ते, दी CCTV कॅमेरा ह्या जो कोपऱ्याला आहे, तुम्हाला दिसणार नाही, तो वर कोपऱ्याला आहे. किंवा फॅन वर आहे, ट्यूब वर आहे, आपण काय म्हणाल, दी फॅन इज अबोव माय हेड. म्हणजे एका पर्टिक्युलर अंतरावर, एका निश्चित अंतरावर ट्यूब आहे, फॅन आहे, एखादी भिंतीचं चित्र आहे किंवा एक CCTV कॅमेरा आहे, आपण त्याला काय म्हणतो, द फॅन इज, द ट्यूब इज, द CCTV कॅमेरा इज, द वॉल पिक्चर और द पिक्चर ऑन माय हेड. कुठं आहे, माझ्या डोक्यावर आहे. म्हणजे एखादी चिटकून वस्तू असते त्याला आपण ऑन म्हणतो, आणि एका पर्टिक्युलर अंतरावर आहे आणि वरच्या दिशेला आहे, वर आहे, वरच्या ठिकाणी, तर आपण त्याला काय वापरतो, अबोव वापरतो. आता त्याच वेळेस त्याला सिमिलर आपण ओव्हर वापरतो, OVER. ओव्हर सुद्धा काय दाखवतो बेटा, वरची पोझिशन दाखवते. आता फॉर एक्झाम्पल, एखादं ब्रिज तुम्ही क्रॉस करतात, ब्रिजच्या वरून जातात, ते काय म्हणते, वी आर क्रॉसिंग ओव्हर द ब्रिज, वी आर ओव्हर द ब्रिज. त्याच वेळेस तुम्हाला लक्षात येतं की वरची पोझिशन आहे, परंतु आपण ती वरची पोझिशन आहे ना, जी आपण व्यवस्थित मोजू शकत नाही किंवा त्याला आपण दाखवू शकत नाही. अशा वेळेस आपण काय म्हणतो, अशा परिस्थितीला
थोडक्यात म्हणतो की द एरोप्लेन इज ओव्हर माय हेड. तुम्ही कुठेतरी थांबलात आणि वरून प्लेन चालले, हेलिकॉप्टर चालले किंवा पक्षी चाललेत फॉर एक्झाम्पल, तर आपण काय म्हणतो, दी प्लेन, दी बर्ड्स आर फ्लाइंग ओव्हर माय हेड, द एरोप्लेन इज गोइंग ओव्हर माय हेड. एक वरची स्थिती जी की आपण मोजू शकत नाही, म्हणजे असं असंख्य असं लांब जी आहे ते, म्हणजे थोडक्यात सांगायचं की हे ओव्हर जे आहे वरची स्थिती दाखवण्यासाठी दाखवतात. अबोव सुद्धा एक पर्टिक्युलर अंतरावर वरचे दाखवण्यासाठी वापरतात. ऑन जी आहे ती एखादी वस्तू आपल्या डोक्याला चिटकून आहे ते दाखवण्यासाठी वापरतात. तशा पद्धतीने अप आहे, तुम्हाला माहीत आहे अप, अप म्हणजे वर जाणं आणि खाली येणं. फॉर एक्झाम्पल क्लाइम्बिंग आहे, चढण्याची, आपण काय म्हणतो ही क्लाइम्ड अप, त्यांनी कुठं चढला, झाडावर चढला. ही क्लाइम्ब, ही गेट डाऊन, तो खाली उतरला, वर चढला. हे अप अँड डाऊनची जी प्रोसेस आहे ती वर जाणं आणि खाली येणं याशी संबंधित आहे. फॉर एक्झाम्पल गेटिंग अप और गेटिंग डाऊन, गोईंग अप, गेटिंग. जसं आपण एखाद्याला विचारला, तुम्ही जालन्याला नोकरी करत असेल तर काय करता, मग कसं जाणं येणं करता, तो काय म्हणतो, मी अप अँड डाऊन करतो. अप अँड डाऊनला आपण शॉर्ट फॉर्म करतो अप अन डाऊन. अँडचा बद्दल न झाला शॉर्टेस्ट फॉर्म म्हणून. अप अँड डाऊन करणे म्हणजे बसमध्ये चढणे, बसमध्ये उतरणे, बसमध्ये चढणे, बसमध्ये उतरणे. अप अँड डाऊन म्हणजे जाणं येणं करणे. ह्याच्यासाठी सुद्धा अप अँड डाऊन वापरतो. आणि क्लाइम्बिंग अप और गेटिंग डाऊन, एखाद्या वस्तूवर चढणं त्याला सुद्धा आपण डाऊन म्हणतो. किंवा गेट अप सिट डाऊन, स्टँड अप सिट डाऊन. जसं एखाद्याला उठ म्हणतो आपण, उठ म्हणजे वर, डाऊन म्हणजे खालीच. अप अँड डाऊन हा मल्टिपल युजेससाठी वापरतो. फॉर एक्झाम्पल अप अँड डाऊन प्रवासासाठी वापरतो, अप अँड डाऊन चढणं उतरण्यासाठी वापरतो, आणि अप अँड डाऊन आपण हे एखाद्याला स्टँडअप करतो आणि एखाद्याला म्हणजे खाली बसण्यासाठी, जाणे येण्यासाठी, चढ उतारसाठी, अशा पद्धतीने आपण अप अँड डाऊन असे प्रेपोजिशनचं पेअर वापरतो. म्हणजे सांगण्याचा उद्देश आहे की ऑन, अप, ओव्हर आणि अबोव हे 4 प्रिपोजिशन्स आपण हे वरची परिस्थिती दाखवण्यासाठी, ठिकाण दाखवण्यासाठी, स्थिती दाखवण्यासाठी हे आपण आपल्या दैनंदिन वाचनामध्ये, लिखाणामध्ये, बोलण्यामध्ये हे आपण वापरत असतो. म्हणून हे प्रेपोजिशन्स ऑफ प्लेसमध्ये पण येतात आणि हे प्रेपोजिशन्स ऑफ पोझिशनमध्ये सुद्धा येत असतात. अशा पद्धतीचे जे हे प्रेपोजिशन्स आहेत, फॉर एक्झाम्पल प्लेस आणि पोझिशन दाखवण्यासाठी आपण रेग्युलरली आपल्या लिखाणामध्ये करत असतो. एक गोष्ट. याच्यानंतर अजून काही प्रेपोजिशन्स आहेत की जे प्लेस दाखवण्यासाठी वापरतो. फॉर एक्झाम्पल अक्रॉस आहे, ACROSS. अक्रॉस एक प्रेपोजिशन आहे. अक्रॉस म्हणजे फ्रॉम वन साईड टू द अदर साईड, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, ज्याला अक्रॉस म्हणतो आपण. अक्रॉस म्हणजे च्या पलीकडचं म्हणतो, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणचे दाखवण्यासाठी. फॉर एक्झाम्पल कसं वापराल तुम्ही, यू मस्ट गो अक्रॉस दिस रोड हिअर. रोडच्या पलीकडचा भाग आहे, मीन्स ही वेंट अक्रॉस द रोड, रोडच्या पलीकडे गेला. अक्रॉस हे वन साईड टू द अदर साईड दाखवण्यासाठी वापरतो. जसं आपण क्रॉस्ड द रोड म्हणजे रोड क्रॉस करणं आहे, अक्रॉस द रोड म्हणजे रोडच्या पलीकडे गेला तो, म्हणजे एका ठिकाणाहून तो दुसऱ्या ठिकाणी गेला, म्हणजे फ्रॉम वन साईड टू द अदर साईड दिलेलं आहे त्याच्यामध्ये. म्हणून दिस अक्रॉस जे आहे फार फार महत्त्वाची भूमिका करत असते एखाद्याचं प्लेस दाखवण्यासाठी. वेअर ही इज नाऊ. आता समजा मी म्हणलो, एखाद्याला म्हणलो तू कुठं आहे, तुम्ही काय म्हणाल, जर तो रस्ता क्रॉस करून गेला किंवा नदीच्या किनारी आहे किंवा कुठं तर आहे, तुम्ही काय म्हणाल, ही इज अक्रॉस द रिव्हर, ही इज अक्रॉस दी रोड, ही इज अक्रॉस दी हाऊसच्या पलीकडे गेलेला आहे, म्हणजे रोड क्रॉस करून गेलेला आहे. मीन्स यू मस्ट गो अक्रॉस दिस रोड. अशा पद्धतीचे काही एक्झाम्पल्स मी तुम्हाला दिलेली आहे. म्हणजे हे लेक्चर झाल्यानंतर मी तुम्हाला 1-2 असे पेजेसच्या नोट्स पाठवतो की जे तुम्ही त्यामध्ये त्याचा अर्थ आहे, प्रेपोजिशन आहे आणि त्याचं उदाहरण पण तुमच्या पुढं ते लक्षात येईल. म्हणजे तुम्हाला थोडक्यामध्ये ते बघितल्यानंतर त्याचा युसेज हा लक्षात येईल.
त्याच्यानंतर एखाद्याची स्थिती दाखवण्यासाठी, फॉर एक्झाम्पल जसं टाईम दाखवण्यासाठी बिफोर आणि आफ्टर दाखवतो, तशाच पद्धतीने एखाद्याची स्थिती दाखवण्यासाठी म्हणजे तो माझ्या पूर्वी आला, माझ्या नंतर आला, हे आपण स्थिती म्हणजे प्लेस सुद्धा दाखवतो. म्हणजे त्याचं प्लेस किती आहे, सुरुवातीचं आहे का नंतरचं आहे, त्यासाठी सुद्धा. आफ्टर म्हणजे वन फॉलोज द अदर. आफ्टर म्हणजे एका नंतर, चहा नंतर, वन फॉलोज द अदर. बिफोर म्हणजे चहापूर्वी, म्हणजे एखाद्याच्या पूर्वी आणि एखाद्याच्या नंतर, याला बिफोर आणि आफ्टर म्हणतो. बरोबर आहे. आफ्टर हा शब्द दुसऱ्यानंतर जेव्हा जाल तुम्ही त्यासाठीच येतो, पहिल्यासाठी नाही. फॉर एक्झाम्पल, द कॅट रॅन आफ्टर द डॉग, और द डॉग रॅन आफ्टर द कॅट. च्या मागे, ज्याला आपण म्हणतो ना, आय एम गोईंग आफ्टर हिम. मी कुठं जात आहे, त्याच्यानंतर जात आहे. माय नंबर इज आफ्टर हिम. माझा नंबर कधी आहे, त्याच्यानंतर आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या दवाखान्यात गेलात तर तुम्हाला काय मिळेल, 4 नंबर दिला, 1 नंबरचं टोकन हॉस्पिटलमध्ये, आणि त्यांना विचारलं तुमचा नंबर किती आहे, आपण म्हणतो त्यांच्यानंतर माझा नंबर आहे. मीन्स माय नंबर इज आफ्टर हिम बिकॉज माय नंबर इज 4 व्हाईल हिज नंबर इज 3. त्याचा नंबर 3 आहे आणि माझा नंबर 4. अशा पद्धतीनं अक्रॉस, आफ्टर. तर बिफोर कसं आहे, माय नंबर इज बिफोर हिम, और आय केम बिफोर हिम. मी कधी आलो, त्याच्या पूर्वी आलो. आय केम आफ्टर हिम, आय केम बिफोर हिम. आय जॉईन दिस इन्स्टिट्यूट बिफोर दे केम टू औरंगाबाद. कधी जॉईन झालो मी, तुम्ही औरंगाबादला येण्याच्या पूर्वी मी जॉईन झालो. फॉर एक्झाम्पल, हे बिफोर म्हणजे एखादी गोष्ट होण्याच्या आधी आपण त्याचा रेफरन्स देत असतो. म्हणून आपण काय म्हणतो, आय जॉईन this so and so company, so and so college before your birth. तुझ्या जन्माच्या पूर्वी मी, सपोज आय जॉईन दिस इन्स्टिट्यूट बिफोर माय सन्स बर्थ. माझ्या मुलाच्या जन्माच्या पूर्वी मी जॉईन झालो. आणि त्यावेळेस आफ्टर म्हणजे काय म्हणतो आपण, आय जॉईन द इन्स्टिट्यूट आफ्टर माय सन्स बर्थ. माझ्या मुलाच्या जन्मानंतर. म्हणजे बिफोर आणि आफ्टर हे तुम्हाला अशा पद्धतीने वापरता आले पाहिजेत. बरोबर आहे. आता तशाच पद्धतीने एखादं प्रिपोजिशन आहे तुमच्या पुढे, अगेन्स्ट आहे. प्रिपोजिशन काय आहे, अगेन्स्ट आहे. कसं वापराल तुम्ही, अगेन्स्ट म्हणजे डिरेक्टेड टुवर्ड्स, च्याकडे दाखवणे. फॉर एक्झाम्पल, आपण काय म्हणतो, द बर्ड फ्ल्यू अगेन्स्ट विंडो. द बर्ड फ्ल्यू अगेन्स्ट द विंडो. मीन्स अगेन्स्ट म्हणजे डिरेक्टेड टुवर्ड्स, च्याकडे दिसणे. बर्ड हे विंडोकडे पळू लागले. अगेन्स्ट म्हणजे विरोधात बी होतं, आणि अगेन्स्ट म्हणजे च्याकडे सुद्धा होतं. अगेन्स्ट म्हणजे कसं, आता तुम्ही आज ग्रामपंचायतचे इलेक्शन बघितलं असाल की कुणी कुणाच्या तरी विरोधात उभा टाकतं. आपण काय म्हणतो, ही इज अगेन्स्ट मी. अगेन्स्ट मी म्हणजे माझ्या विरोधात आहे. ही इज कॉन्टेस्टिंग द इलेक्शन अगेन्स्ट मी. तो माझ्या विरोधात उभा आहे किंवा माझ्या विरोधामध्ये तो निवडणूक लढवत आहे. अशा पद्धतीने आपण अगेन्स्टच्या हा एक यूज बघतो प्रिपोजिशनचा. आणि त्याच वेळेस हा डिरेक्ट टुवर्ड्स म्हणजे च्याकडे दाखवणे, च्याकडे दिसणे, यासाठी सुद्धा अगेन्स्ट वापरतो. फॉर एक्झाम्पल, द बर्ड फ्ल्यू अगेन्स्ट द विंडो. अगेन्स्ट द विंडो म्हणजे द बर्ड इज फ्लूइंग, और द बर्ड फ्ल्यू टुवर्ड्स द विंडो. विंडोकडे पक्षी उडत आहेत, म्हणजे विंडोकडे पक्षी उडत आहेत. किंवा द बर्ड फ्ल्यू अगेन्स्ट द स्काय, म्हणजे स्कायकडे बघून ते उडत आहेत. आणि अगेन्स्ट म्हणजे एखाद्याचं पोझिशन कुठलं आहे, विरोधी आहे, आणि त्याचवेळी एका डिरेक्शन आहे, असं पण वापरतो आपण. तर फॉर एक्झाम्पल, अलॉंग आहे. अलॉंग, ALONG. अलॉंग म्हणजे एका लाईनमध्ये किंवा वन पॉईंट टू अनदर, एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटकडे, किंवा थोडक्यामध्ये एका लाईनमध्ये अलॉंग. आता फॉर एक्झाम्पल, आपला एक ग्रुप चालू आहे, आपण चालवत आहोत पायानं, आणि आपल्यासोबत कुणीतरी चालत आहे. आपण काय म्हणतात, दे आर वॉकिंग अलॉंग विथ मी. दे आर वॉकिंग अलॉंग विथ मी, और ही इज कमिंग अलॉंग विथ मी. तो माझ्यासोबत येत आहे, म्हणजे एका लाईनमध्ये येत आहे किंवा वन पॉईंट टू अनदर. अशा पद्धतीने अलॉंग, ALONG. अलॉंग नावाचं प्रिपोजिशन सुद्धा आपण मोस्टली कशासाठी वापरतो,
की तो एकमेकांसोबत आहेत ह्यासाठी सुद्धा आपण अलॉंग वापरतो. मीन्स दे आर कमिंग अलॉंग विथ मी और ही इज कमिंग अलॉंग विथ मी. तो माझ्यासोबत येत आहे. इन अ लाईन, एका लाईनमध्ये येत आहे, माझ्यासोबत येत आहे. किंवा एका पॉईंटपासून तो दुसऱ्या पॉईंटकडे माझ्यासोबत चालत आहे. असे छोटे छोटे इश्यूज दाखवण्यासाठी सुद्धा आपण हे प्रिपोजिशन्स लाईक अलॉंग वापरतो. आता अमॉंग माहीत असेल तुम्हाला. अलॉंग म्हणजे च्यासोबत. अमॉंग म्हणजे सुद्धा काय आहे, तसंच पद्धतीनं ग्रुपमध्ये आहे. अमॉंग म्हणजे ग्रुप. बिटवीन म्हणजे जसं दोघांमध्ये तुलना होते तसं अमॉंग हा सगळ्यासोबत होते. आता तुम्ही कुठे थांबलात म्हणलं तर आय एम अमॉंग द क्राऊड, मी गर्दीमध्ये आहे. आय एम अमॉंग द क्लास, आय एम अमॉंग द क्राऊड, आय एम अमॉंग द फ्रेंड्स. अशा पद्धतीने आपण ग्रुपशी संबंधित जी ॲक्टिव्हिटी आहे अमॉंग इन अ ग्रुप त्यासाठी वापरतो. आय लाईक बिईंग अमॉंग पीपल. मग काय वाक्य आहे, मला लोकांमध्ये राहणं आवडतं. मग अशा वेळेस आपण त्याचा उपयोग कसा करतो, आय लाईक बिईंग अमॉंग पीपल. आय लाईक बिईंग अमॉंग पीपल म्हणजे मला लोकांमध्ये राहणं आवडतं. दुसऱ्या वेळेस काय मिळेल, आय लाईक टू मिक्स अमॉंग द क्राऊड. मला गर्दीमध्ये राहणं आवडतं. अशा पद्धतीने अमॉंग सुद्धा च्यासोबत किंवा च्या राहणं ह्यासाठी आपण अमॉंग वापरतो, अलॉंग वापरतो. त्याच पद्धतीने एखाद्याचं प्लेस कसं आहे, अराउंड. अराउंड म्हणजे सभोवताल, इन सर्क्युलर वे ज्याला आपण अराउंड म्हणतो. काय म्हणतो, वी आर सिटिंग अराउंड दी कॅम्प फायर. समजा हिवाळ्यामध्ये एखाद्याने शेकोटी पेटवली तर आपण काय करतो, त्याच्या सभोवताल बसतो. म्हणजे सभोवताल 10 मित्र असले तर असं लाईनचं रांग करून बसतो. आपण काय म्हणतो, मीन्स वी आर सिटिंग अराउंड दी फायर इन अ सर्क्युलर वे, म्हणजे गोल रिंगण टाईप करून बसतो. अराउंड म्हणजे सभोवताल किंवा सर्कल, याला आपण अराउंड म्हणतो. मीन्स आय एम अराउंड दी टेबल. व्हाय आर यू मूव्हिंग अराउंड द टेबल. टेबल भोवती तू का फिरत आहेस. वाय आर यू मूव्हिंग अराउंड द टेबल म्हणजे टेबल भोवती सभोवताली तू का फिरत आहेस. अराउंड. वाय आर यू मूव्हिंग अराउंड मी. माझ्या सभोवताली का फिरत आहेस. अराउंड म्हणजे सर्कल दाखवण्यासाठी वापरतो. ॲट तर तुम्हाला माहीत आहे, ॲट आपण हे टू टुवर्डसाठी वापरलं, मुवमेंट डिरेक्शनसाठी वापरलं, ॲट हे टाईमसाठी वापरलं. त्याच्याच पद्धतीनं ॲट हे प्रिपोजिशन आपण एखादा पॉईंट दाखवण्यासाठी सुद्धा वापरतो. मीन्स आय अराइव्ड ॲट द मीटिंग. आय अराइव्ड ॲट द मीटिंग. आय केम ॲट सो अँड सो क्लॉक किंवा सो अँड सो टाईम. हे आपण टाईममध्ये वापरलो. परंतु इथं प्लेस अँड डिरेक्शनमध्ये आपण काय वापरतो, पोझिशन ॲट अ पॉईंट. फॉर एक्झाम्पल, आय अराइव्ड ॲट दी मीटिंग म्हणजे मीटिंगमध्ये तो आला, हे एक दाखवलं. बिहाइंड तर माहीत आहे तुम्हाला, जसं अराउंड आहे तसं बिहाइंड म्हणजे मागं. फ्रंट म्हणजे पुढं, त्याच्या अपोजिट बिहाइंड आहे म्हणजे ॲट द बॅक ऑफ, माझ्या पाठीमागं. आपल्या पाठीमागं जे असेल त्याला आपण बिहाइंड म्हणतो. जे पुढं असेल त्याला आपण फ्रंट म्हणतो. म्हणजेच आवर हाऊस इज बिहाइंड दी सुपर मार्केट. आमचा हाऊस कुठं आहे, बिहाइंड द सुपर मार्केट. म्हणजे एखाद्या सुपर मार्केटच्या, जसं आपण म्हणतो आवर कॉलेज, विवेकानंद कॉलेज इज बिहाइंड दी थाटबाट हॉटेल. थाटबाट हॉटेलच्या मागं आहे, बिहाइंड द एम्बेसी हॉटेल. हे आपली प्लेस आहे. हे दाखवण्यासाठी आपण बिहाइंड वापरतो. मीन्स डोंट सीट बिहाइंड मी, माझ्या मागं बसू नको. डोंट स्टँड बिहाइंड मी, माझ्या मागं थांबू नको. यासाठी सुद्धा एखाद्या प्लेस दाखवण्यासाठी आपण बिहाइंड वापरतो. त्याच पद्धतीनं जसं आपल्याकडे वरची पोझिशन दाखवण्यासाठी आपण अबो वगैरे दाखवलो ना, तशा पद्धतीने एक प्रिपोजिशन आहे प्लेस दाखवण्यासाठी वापरतो, ते आहे बिलो. जसं अबो हायर दॅन, च्यापेक्षा वर आहे, तसं बिलो लोवर दॅन म्हणजे च्यापेक्षा खाली दाखवण्यासाठी आपण बिलो वापरतो. मीन्स मग बिलो दाखवण्यासाठी काय वापराल, की दी डेथ व्हॅली इज 86 मीटर बिलो सी लेवल. म्हणजे एखादं समुद्रापासून एखादं ठिकाण खाली एवढं दूर आहे. मीन्स वी यूज such prepositions like below to show the position of something lower than. For example, I sat below the picture. त्या पिक्चरच्या खाली मी बसलेला आहे म्हणजे
लोअर पोझिशनला आहे. जसं मी काय सांगितलं, द पिक्चर इज अबोव माय हेड, म्हणजे माझ्या डोक्याच्या वर आहे, म्हणजे हायर दॅन आहे. तशा पद्धतीनं लोअर दॅन वापरण्यासाठी आपण काय वापरतो, बिलो वापरतो. मीन्स आय एम बिलो द पिक्चर, म्हणजे खालच्या पोझिशनला आहे त्या पिक्चरच्या. मीन्स आय एम बिलो द पिक्चर, हे बिलो दाखवण्यासाठी वापरतो. बिसाईड सुद्धा वापरतोय प्रेपोजिशन. बिसाईड म्हणजे नेक्स्ट टू, च्या बाजूला. आवर हाऊस इज बिसाइड द सुपर मार्केट. आवर हाऊस इज बिसाइड द थिएटर. आवर हाऊस इज बिसाइड द कॉलेज. आपलं घर कॉलेजच्या बाजूला आहे. आपलं घर स्टेशनच्या बाजूला आहे. माय हाऊस इज नियर दी. माय हाऊस इज नियर, जसं जवळ म्हणतो ना, तशाच पद्धतीने बिसाईड सुद्धा घेतो. बिसाईड म्हणजे च्या बाजूला, नियर म्हणजे जवळ, क्लोज म्हणजे सुद्धा जवळ. जसं आपण अमॉंग घेतो की ही लाईक्स टू मूव्ह अमॉंग द ग्रुप्स. ही लाईक टू लिव्ह अमॉंग द क्राऊड. जसं गर्दीमध्ये त्याला राहायला आवडते, त्याच पद्धतीने अमॉंगला जवळून बघण्यासाठी आपण बिटवीन वापरतो. बिटवीन म्हणजे काय आहे, इच साईड, म्हणजे दोन्ही तुलना आहेत. आवर हाऊस इज बिटवीन द सुपर मार्केट अँड द स्कूल. एका बाजूला सुपर मार्केट आहे, एका बाजूला स्कूल आहे, त्याच्या दोन्हीमध्ये आपलं घर आहे, म्हणजे दोन्हीमध्ये. जसं आय लाईक टू लिव्ह अमॉंग दी ग्रुप्स, हा सगळ्यामध्ये आहे. फक्त दोन्हीमध्ये जेव्हा एखाद्याची स्थिती दाखवायची असेल, ठिकाण दाखवायचं असेल त्याच्या घराचं, आपण काय म्हणतो, माय हाऊस इज बिटवीन दी स्कूल अँड सुपर मार्केट. माय हाऊस इज बिटवीन दी सुपर मार्केट शॉप अँड द थिएटर. ह्या दोन्हीच्या मधलं जे असेल ते माझं घर आहे. हे दाखवण्यासाठी आपण हे प्रेपोजिशन बिटवीन सारखे वापरतो. आता नियर असो किंवा बाय असो, हे बाय, नियर, क्लोज हे प्रेपोजिशन एखाद्याची जवळची स्थिती दाखवण्यासाठी वापरतो. ही लिव्ज इन द हाऊस बाय द रिव्हर. ही लिव्ज इन द हाऊस बाय द रिव्हर. बाय द रिव्हर म्हणजे रिव्हर साईडला ज्याचं घर आहे, रिव्हर साईडला म्हणजे नदी जवळ आहे, म्हणून हे प्रेपोजिशन्स आपण त्यामध्ये घेत असतो. म्हणजे नियर, बाय, क्लोज, आवर हाऊस इज क्लोज टू द सुपर मार्केट, असे प्रिपोजिशन्स हे प्लेस दाखवण्यासाठी आपण फ्रिक्वेंटली घेत असतो. अशा पद्धतीनं ह्या लेक्चर नंबर 16मध्ये आपण थोडक्यामध्ये हे प्रिपोजिशनची माहिती घेत आहोत. मग पुढच्या लेक्चरला याच्या पुढचे जे काही प्रिपोजिशन्स असतील ते आपण याशी संबंधित जे आहेत ते उद्याच्या तासामध्ये घेऊ. With this, I stop here. Thank you very much.